महायुतीच्या उमेदवार श्वेताताई महाले आपल्या सोबत आहेत। ताई, प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतोय, लाडक्या बहिणी सोबत आहेत, काय वाटतं? प्रतिसाद प्रचंड म्हणजे अतिप्रचंड प्रतिसाद त्या ठिकाणी महिला वर्गांमध्ये दिसून येतोय। आपली हक्काची बहीण आलेली आहे, आपली लाडकी बहीण या ठिकाणी उमेदवार म्हणून आहे, त्याच्यामुळे नक्कीच प्रत्येक जाती धर्माची माता भगिनी हे स्वागत करण्यासाठी, कुठेतरी भेटण्यासाठी, औक्षण करण्यासाठी ही रस्त्यावरती आलेली आहे। आणि हा प्रतिसाद प्रत्येक गावांमध्ये त्या ठिकाणी आहे। कालची आमची रॅली जी 5 वाजता संपणं अपेक्षित होती ती रात्री 10:30 वाजता संपली। त्याला एकमेव कारण आहे की आमच्या माता भगिनी सकाळपासून अक्षरशः म्हणजे शेतात सुद्धा जात नाहीये, ताई येणार आहे, ताईंचं औक्षण करायचं आहे, आणि ही अशी परिस्थिती अख्ख्या मतदारसंघामध्ये आहे। हा जो प्रतिसाद पाहता लाडक्या बहिणी तुमच्या पाठीमागे उभं राहतात असं वाटतं तुम्हाला? हो, अगदी 100%। ह्या काही म्हणजे ह्या स्वयंस्फूर्तीने आलेल्या आहेत, ह्या आपुलकीच्या नात्याने आलेल्या आहेत। प्रचाराचा दिवस कसा जातो, नेमका कशा पद्धतीने सुरुवात करता तुम्ही? सकाळी बस ज्या आमचा प्रवास ठरलेला असतो त्या प्रवासाप्रमाणे ज्या ज्या गावांमध्ये जातो, प्रत्येक गावामध्ये अशाच पद्धतीने रांगोळ्या काढून, सडा टाकून, अक्षरशः फुलाची उधळण करून त्या ठिकाणी प्रतीक्षेमध्ये असतात, त्यांची भेट घ्यायची, त्यांना मतदान करण्यासाठी आवाहन करायचं, विनंती करायची, गाठी भेटी। मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये भरपूर विकास झाला, मात्र आता काय करायला आवडेल महिलांसाठी विशेष? खास करून आता आपण सध्या भानखेडमध्ये आहोत, तर भानखेड हे प्रसिद्ध आहे आपल्या संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये गोडंबी काढण्यासाठी। तर इथल्या बचत गटांना सुद्धा आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम केलेलं आहे। इथल्या बचत गटातल्या महिला ह्या त्या ठिकाणी स्वतःच्या पायावरती उभं राहून स्वतःचं गोडंबीचं ब्रँड त्यांनी तयार केलेलं आहे। त्यांच्या प्रॉडक्टला आपण व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत, आणि नक्कीच बचत गटाची जी चळवळ आहे ही चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी आपण पुढील काळामध्ये काम करणार आहोत। आपल्या चिखली येथे कुठेतरी महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी एक चांगलं प्रशिक्षण केंद्र आम्ही काढणार आहोत। बऱ्याचशा गोष्टी आहेत, जसे जसे महिलांची रिक्वायरमेंट येईल, डिमांड येईल, त्या पद्धतीने काम करूयात। जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे राहुल बोंद्रे, ते आमदार असताना त्यांनी अनेक विकास कामे केली असं त्यांचा दावा आहे। खरं वाटतं तुम्हाला की मागच्या 10 वर्षामध्ये त्यांनी विकास कामे केली? त्यांनी केलेला विकास कुठेही दिसत नाहीये। हातनीमध्ये त्यांनी कुठला भगीरथ चालवला असं ते म्हणतात, परंतु मी या 5 वर्षामध्ये पाहिलं, जेव्हा जेव्हा मी पाणी टंचाईची आढावा बैठक घेतली, तर त्या आढावा बैठकीमध्ये सगळ्यात पहिलं टँकरची मागणी ही हातनीमध्ये 5 वर्ष त्या ठिकाणी आलेली मी पाहिली। गरुड झेप त्यांनी सांगितलं, आज कुठला गरुड झेपचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी चालू आहे, कुठल्या शाळेमध्ये त्यांचा प्रोजेक्ट चालू आहे, बाकी तर जे काय आहे ते सगळं म्हणजे कागदावरतीच आहे। सैलानीमध्ये त्यांनी सांगितलं होतं आम्ही अम्युजमेंट पार्क करू, कुठे आहे तो अम्युजमेंट पार्क? 4.5 कोटीचा तो पार्क 10 वर्षापूर्वीचा फंड होता। जे हे विकास त्यांचा फक्त कागदावरती होता, भ्रष्टाचार प्रचंड होता। जे काही त्यांनी सांगितलेलं आहे विकास झालेला आहे, मला असं वाटतं त्याचं उत्तर ही सर्वसामान्य जनताच 23 तारखेला त्या ठिकाणी देईल। जी राहुल गांधी यांची सभा या ठिकाणी होणार होती, मात्र झाली नाही। लोकांचा प्रतिसाद चांगला होता असं राहुल बोंद्रेचा दावा आहे। हे बघा, त्यांच्या नेत्यांनीच आता चिखली मतदारसंघातल्या जनतेला संकेत दिलेला आहे। सन्माननीय राहुल गांधी यांनी इथली सीट राहुल गांधी येऊन सुद्धा महाविकास आघाडीची, काँग्रेसची निघत नाही, हे रिपोर्ट्स राहुल गांधींपर्यंत पोहोचले, आणि त्याच्यामुळं भविष्यामध्ये जी नामुष्की त्यांच्यावरती येणार होती ती टाळण्यासाठी त्यांनी शहाणपण त्यांना ते सुचलं, आणि त्यांनी काहीतरी तांत्रिक बिघाड सांगून इथे येण्याचं रद्द केलं, काहीतरी विमानाचं कारण सांगितलं। पण राहुल गांधी काही सर्वसामान्य व्यक्ती नाही आहे, काँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत, गांधी घराण्याचा ते एक शेजादे आहे। एक विमान खराब झालं तर दुसरं विमान येतं, तिसरं विमान येतं, परंतु इथे येऊनही राहुल गांधी येऊनही इथली काँग्रेसची सीट निघत नाही हा रिपोर्ट त्यांच्यापर्यंत गेल्यामुळं त्यांनी तांत्रिक कारण दिलं, आणि लगेचच 15 मिनिटांमध्ये ते महाराष्ट्रातल्याच गोंदियाच्या सभेसाठी त्या ठिकाणी रवाना झाले। त्याच्यामुळे माझी विनंती आहे मतदार बंधूंना की बाबांनो, आपलं मतदान वाया घालवू नका, विकासाच्या सोबत राहा, म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहा, महायुतीच्या सोबत राहा। शेवटचा प्रश्न आहे, काय वाटतं हा जो मतदारसंघामध्ये सध्या प्रचार सुरू आहे, प्रचंड प्रतिसाद तुम्हाला मिळतोय, विश्वास आहे तुम्हाला निवडून येण्याचा? 101%, आणि माझ्यापेक्षाही माझा जो मतदार आहे त्याला जास्त विश्वास आहे। नक्कीच। तर या होत्या महायुतीच्या उमेदवार श्वेताताई महाले। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, चिखली, बुलढाणा।
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.